धन्यवाद। मी बाबूशेठ महाप यांना विनंती करतो, आपण सुद्धा आसनस्थ व्हायचंय। पाष्टे मॅडमला विनंती करतो त्यांनी बसायचं, आपल्या जाधव मॅडम आहेत त्यांनी सुद्धा बसायचं। या ठिकाणी आज वाटत जिल्हा परिषद गटामध्ये आत्ता खरा आनंद, आमचा आनंद या ठिकाणी आलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आदरणीय उदयजी सामंत साहेब आणि त्यांच्या समवेत आमच्या या शिवसेनेचे तालुका प्रमुख श्री बाबूशेठ महाप आणि त्याचबरोबर ज्यांच्या नियोजनामध्ये ही दहीहंडी साजरी केली जाते ते आमचे बाबूशेठ पाटील यांच्या आगमनाने आताच हा कार्यक्रम आपण जो चालू होता तो थांबवून साहेबांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत। मी बाबूशेठ पाटील यांना विनंती करतो की शाल श्रीफळ देऊन आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी साहेबांचा सत्कार करायचा आहे। जरा जोरात टाळ्या होऊ देत। त्याचबरोबर आमच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख आदरणीय बाबूशेठ महाप साहेब या ठिकाणी आलेले, मी विनंती करतो की त्यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। धन्यवाद। मी बाकीचे आलेले सर्वच मान्यवर, राजूजी साळवे असतील, आमचे सर्व सहकारी असतील, ग्रामपंचायतीचे जे आपली काही मंडळी आले ते सुद्धा सन्मान करतात। सुजित दुर्गवळे आणि त्यांच्या सहकारी आपल्या पत्नी या ठिकाणी सन्मान करतात। गन्नाड ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर आपल्या झंकार बीटचे मालक सुतार बंधू यांच्या हस्ते सुद्धा त्यांचा सन्मान होतोय। थँक्यू। तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी भाई जाधव यांची निवड झाली। मी साहेबांना विनंती करतो की त्यांचं या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत भाईचा। तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल या ठिकाणी संतोषदादा सुर्वे हे सुद्धा या ठिकाणी सन्मान करणार आहे। कोकण मराठी साहित्य परिषद युवा शक्तीचे दिनेश अरुण मोरे साहेब या ठिकाणी सन्मान करणार आहेत। आमची बच्चे कंपनी ती सुद्धा साहेबांचा सन्मान करणार या ठिकाणी। धन्यवाद। आपले चापेरीचे श्री मनोज केंद्रे आणि विनोद चौगुले हे सुद्धा या ठिकाणी सन्मान करणार आहे। धन्यवाद। या ठिकाणी 22.5 खेड्याचे कुणबी संघटनेचे सुद्धा पदाधिकारी या ठिकाणी सन्मान करत आहेत। आमच्या वाटेच्या उपसरपंच नलावडे काकी आणि प्रसाद मॅडम या ठिकाणी सन्मान करत आहेत। जर आता बाकीच्या जर आपले जे कार्यकर्ते त्यांना विनंती आहे कुणी गर्दी करू नका प्लीज। धन्यवाद। बाबू पाटील मित्रमंडळाचा
माध्यमातून होणाऱ्या दरवर्षीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय मान्यवर स्वतः बाबूशेठ पाटील, त्यांचे सर्व सहकारी आणि पाऊस असताना देखील मोठ्या संख्येने उपस्थित सर्व प्रेक्षक बंधू आणि भगिनी, मी बाबूशेठ पाटीलला मनापासून धन्यवाद देतो की दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील या दहीहंडीचा उत्सव मोठ्या उत्साहानं आणि जोमात त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी साजरा होतो आणि माझे सर्व सहकारी त्यांना सहकार्य करतात, त्याबद्दल मी मनापासून त्यांना देखील धन्यवाद देतो. दहीहंडी हा सण या कोकणामध्ये मोठ्या उत्साहानं साजरा केला जातो आणि दुपारीच आपण वाचलं असेल आणि ऐकलं असेल, कोकण नगर दहीकाला पथक आणि जय जवान दहीकाला पथक त्यांनी स्पेनचं रेकॉर्ड म्हणून मुंबईमध्ये 10 थर लावले. आजपर्यंत जगामध्ये मानवी मनोरंजनाची किमया फक्त स्पेन हा देश करत होता, परंतु जगाच्या पाठीवर या गोविंदा पथकाने सिद्ध करून दाखवलं या खेळामध्ये आम्ही स्पेनला देखील मागे टाकू शकतो. मला असं वाटतं की या स्पर्धा दहीहंडीच्या करत असताना बाबूशेठना मला विनंती करायची आहे की भविष्यामध्ये आपलं पथक देखील एवढं मोठं झालं पाहिजे, तालुक्याचं, जिल्ह्याचं, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि आम्ही सगळे ज्यांच्या नेतृत्वाखाली काम करतो, माननीय एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी याच दहीहंडीच्या खेळाचा दर्जा देण्याचं काम देशात पहिल्यांदा जर कोणी केलं असेल ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केलं. म्हणून आपण पारंपरिकता म्हणून या दहीहंडीकडे बघतोच, परंतु याच्यातली मुलं जर मुंबईची आपण बघितली, या दहीकाल्यामध्ये असणारी बहुसंख्य मुलं ही आपल्या कोकणातली आहेत आणि म्हणून हा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीनं साजरा करण्याचं काम आपण सगळे करत असतो. बाबूशेठनी ही स्पर्धा, ही दहीहंडीचा उत्सव वर्षानुवर्ष असंच चालू ठेवावा अशी विनंती मी बाबू पाटील आणि त्यांच्या सर्व सहकार्यांना करतो. आज अतिशय एका चांगल्या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे उपस्थित राहण्याची संधी मला माझ्या सर्व सहकार्यांनी दिली, त्याबद्दल देखील त्यांचे मी आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना दहीहंडीच्या शुभेच्छा देऊन माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. तत्पूर्वी या कार्यक्रमाच्या ठिकाणी जी आपली दहीहंडी, मानाची दहीहंडी आहे, ही फोडून आपण कार्यक्रम पुढे चालू ठेवणार आहोत. याची सर्व आपल्या ज्या प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विनंती आहे जरा तत्पूर्वी साहेब आहेत तोपर्यंत जरा आपले सचिन दुर्गवळे आणि त्यांची सर्व टीम यांना विनंती आहे की त्याने ही मानाची हंडी फोडायची पण आहे, त्याच्यामुळं या ठिकाणी वाटत गावाची जी जरा ही वाढवून घ्या तुम्ही, जरा हंडी फोडून घ्या. जरा ही लाईट, जरा ही जर लाईट एक जरा तिकडे फक्त फिरवली नाही, एकच एक फक्त लाईट एक 5 मिनिटासाठी कार्यक्रम अल्पा चालू राहील नाही, एक बस. जर बाकीचे आपले जे कार्यकर्ते विनंती आहे प्लीज जर सर्वांनी जरा गर्दी कमी करा. आपला हा कार्यक्रम चालू राहणार आहे, अजून खूप कार्यक्रम बाकी आहे. एक 9, 9:30 वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे, अजून बरेच कार्यक्रम शिल्लक आहेत. परंतु जी दहीहंडी आहे हे आपण फोडून घेऊन नंतर हा कार्यक्रम चालू ठेवणार आहोत. एक 5 मिनिटांमध्ये दहीहंडी फोडली जाईल. हॅलो, जरा जरा दहीहंडी राहू दे, थांब. अजून एक दहीहंडी पथक आले आहे, गोपाळ कृष्ण मालगोण, ते सुद्धा सलामी देणार आहे. दोन्ही सलामी देतील. राहुल गुंड्या बोर्डवर या. आजकल की लड़कियां
धन्यवाद. कोण आहे काय अनिकेत दादा. हो दादा लाईट 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 या ठिकाणी आपण गोपाळकृष्ण गोविंद पदक सलामी देणार आहे आणि त्यानंतर मालपूरच्या विषय दुसरं पदक फोडून या ठिकाणी विषय जरा पटकन घ्या. जरा आपल्याला कार्यक्रम पण चालू करायचा. जरा गोविंद पदकांना विनंती आहे. मगापासून वाट बघत होतो, आता उशिरा झाला जरा. जरा तोपर्यंत मला वाटतं एक कार्यक्रम चालू झाला तर बरोबर आहे. बाकी सगळ्यांनी जरा खाली होणार प्लीज. एक कार्यक्रम तोपर्यंत चालू राहील. हे होईल. जरा बाकीच्या खाली राहू. चला चला. सलामी लावतात ना या ना. तुम्ही सलामी लावा तोपर्यंत आपला कार्यक्रम पण चालू राहील. कारण आपल्याशी सगळी मंडळी आहेत, त्यांना सुद्धा आनंद घ्यायचा आहे. जरा या फटाके लावताना काळजी घ्या. हा लागलेला आहे तर ठीक आहे. बोल. या ठिकाणी किती तर लावणार आहे ते 6 तर या ठिकाणी लावून सलामी द्या.